नमस्कार. ठरलं तर मग ह्या मालिकेच्या भागामध्ये आपण पाहिलं की इथे अस्मिताने तिच्या नवऱ्याला घरी आणलं आहे हे पाहिल्याने अर्जुनचा संताप होत असतो. इथे अर्जुनला सायली समजून सांगते की आपण एका व्यक्तीच्या आयुष्यात जास्त ढवळाढवळ नाही करू शकत. त्या व्यक्तीला जोपर्यंत त्याची चुकीची जाणीव होत नाही त्याला ठोकर लागल्याशिवाय त्याला समजणारच नाही. त्याच्यामुळे अस्मिताताईंच्या बाबतीत जे काय व्हायचं ते त्यांचं नशीब आणि तर तुम्ही त्यांच्या जास्त जास्त भाग घेऊ नये त्यांच्यापासून जास्त. अर्जुन मात्र ह्या सगळ्या गोष्टी करायला तयार नसतो. त्याला फार राग येत असतो की अस्मिताला तिच्या भविष्याची काळजी का नाही आहे, तिचा नवरा चीटर आहे हे तिला समजत का नाही. पण इथे सायली त्याला समजून सांगते की हे बघा, त्यांना त्यांचं आयुष्य कसं हँडल करायचं तसं करू द्या. ज्या दिवशी त्यांना जमणार नाही त्या दिवशी आपण त्यांना साथ देऊया. तर विषय पुन्हा ती काढते की असं काय घडलं की महिपत तुमच्या बाजूने साक्ष द्यायला तयार झाला. तर इथे हे सगळं ऐकल्यानंतर अर्जुनला मोठा धक्का बसतो. अर्जुन तिला म्हणू लागतो की काहीच नाही झालेलं गं, आपण ना ह्या कोर्टातल्या गोष्टी कोर्टातच ठेवूया. आपण आता बेडरूममध्ये आहेत की नाही, आपण एकमेकांसोबत चांगला वेळ घालवायला हवा. आणि मला असं वाटतंय माझ्या बायकोने माझ्यासोबत रोमॅन्टिक वेळ घालवावा, हो की नाही, असं म्हणत तो कॉमेडी करू लागते आणि सायली मग हसू लागते. तो विषय तिथेच बंद करून टाकण्यात येतो आणि दुसऱ्याच गोष्टीमध्ये मग इथे गप्पा मारता मारता अर्जुन तिला व्यस्त करून टाकतो आणि दोघंजणं हास्यविनोद करून त्या गोष्टीचा विसर पडून पुन्हा दुसऱ्या गोष्टीवरती चर्चा करू लागतात. बघता बघता रात्री जेवणाची वेळही झाली, सगळ्यांची जेवणही झाली. चैतन्य मात्र म्हणत असतो की आज जेवणामध्ये इतके वेगवेगळे प्रकार होते ना, एवढे प्रकार खाऊन माझं पोट एकदम तृप्त झाले, अगदी मनसोक्त मी जेवलो आहे आज, असं म्हणत तो सगळ्यांना समोर म्हणत असतो की नागराज जेलमध्ये गेला आहे, त्याची आपण ही पार्टीच समजू हवं तर आपल्याला एवढ्या मोठ्या केसमध्ये एवढं मोठं यश मिळालं. अशा सगळ्या तिथे गप्पा गोष्टी चालू असतात. पण ती भाजी कोणती होती माहीत नाही, ती भाजी खूप सुंदर होती असं इथे अर्जुन ज्या वेळेला सायलीला म्हणू लागतो ना, तर सायली त्याला म्हणते ओळखा बघू बरं कुठली होती, तुम्हाला ती भाजी कळली का नाही मला कळेल तरी. खायला तर सुंदर लागली आहे अर्जुन म्हणतो, पण त्या भाजीचं नाव काय मला माहीत नाही. पूर्ण आजीला तो विचारू लागतो, आजी तुला माहिती असेल तर सांग त्या भाजीचं नाव. पूर्ण आजी म्हणते तुला ओळखायला लावलं तुझ्या बायकोने, मी कशाला सांगू. मग इथे सायली त्याच्याकडे पाहू लागते आणि म्हणू लागते सकाळी ज्या गोष्टीला तुम्ही लाकूड असं म्हणत होत्या ना, त्याची भाजी होती. तर इथे पडवळची भाजी आपण खाल्ली, ती इतकी सुंदर लागली, ह्या गोष्टीचा विश्वासच अर्जुनला बसत नसतो. खूप सुंदर लागली, नक्की पुढच्या वेळेला बनव असंही तो म्हणतो. इतक्यात तिथे प्रिया येते, एकदम सोज्वळ असं रूप घेऊन. इतक्यातच मंदिरातनं आले असं म्हणत प्रसाद देऊ करते. तर आजी म्हणते एवढा वेळ, सकाळची गेली तर आत्ताच उगवली. तरी त्या अश्विन तिच्या बाजूने बोलण्यासाठी येतो. आजी ती मला सांगून गेली होती, तिने ना नवस केलेलं होतं ना नागराज जेलमध्ये जावा, तर तो नवस फेडायला गेली होती आज ती, असं म्हणत तो बायकोची बाजू घेऊ लागतो. कोणीही तिच्यावर विश्वास ठेवत नाही आणि ती म्हणू लागते की मी ना खूप मोठे केसमध्ये आपल्याला यश मिळालं आहे, म्हणून मी अर्जुन आणि सायली ह्या दोघांसाठी गिफ्ट पण आणले, हे बघा ना, असं म्हणत ती पिशवी दाखवू लागते. कोणीही त्याच्यामध्ये इंटरेस्ट दाखवत नाही. आणि आपण इतके दिवस आईवडिलांपासून ताटातूट होऊन कसे राहिलो, आपला लहानपण कसं गेलं, ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपण किती वाईट काळ सहन केला, आमच्या तिघांची ताटातूट झाली, ह्या सगळ्या गोष्टी ती बोलून दाखवते. आणि ती म्हणू लागते की ह्या सगळ्या गोष्टींची आज चांगलीच फेड झाली आहे, तो नागराज जेलमध्ये गेला आहे, असं सगळं बोलत असताना ती इमोशनल होऊ लागते, डोळ्यात पाणी आणते. पण मात्र तिच्यावरती कोणालाही, अश्विनला सोडून कोणालाही खिऊ येत नाही. इथे मात्र रविराज उठून तिच्यासमोर जाऊन म्हणतो, खरं सांगू का, जे कर्म तू करायला हवी होती, जे काम तू करायला हवं होतं ना, ते ह्या सायली आणि अर्जुनने केलं. तर ती म्हणते ती करणारच ना, अर्जुन वकील होता, त्याची बायको ती त्याला मदत करत होती. पण इथे रविराज म्हणू लागतो की तू मात्र काहीही केलेलं नाही, तू उलटा अडचणी निर्माण केल्या, तू कधीही त्यांची मदत तर केलीच नाही, वरतून माझ्यापर्यंत तू कधी आली नाही, माझ्याकडे कधी बाबा म्हणून प्रेमाने हाकही तू मला मारलेली नाही. आज एवढं सगळं झालं तर तू आज माझ्याजवळसुद्धा आली नाही. खरं सांगू का, मुलगी म्हणून आम्ही आमच्या आयुष्यात जे स्थान तुला द्यायला हवं होतं ना, ते स्थान आम्ही सायलीला देऊन टाकलेलं आहे, ते स्थान तू पुन्हा कधीही मिळवू शकणार नाही, असं म्हणत पाठ फिरवत रविराज तिथून निघून जातो. इथे मात्र प्रिया म्हणू लागते, बाबा तुम्ही आज जरी म्हणत असाल ना की तुम्ही तुमची मुलगी नाही, पण एक ना एक दिवस तुम्ही मला तुमची मुलगी मानाल आणि मी तसं कामच करून दाखवेल, तुमचं सगळ्यांचं मन पुन्हा मी जिंकण्याचा प्रयत्न करेल, असं म्हणत ती सगळ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करते. पण सगळ्यांनी तिच्यासमोरून तोंड फिरून घेतलेलं असतं.
ती तिच्या खोलीमध्ये निघून जाते. तिच्या मागे लगेच अश्विन पण ती खोलीत जातो. तर इथे ज्या वेळेला सायली तिच्या खोलीत जाण्यासाठी येते ना, तर दाराला 2 पिशव्या अडकवलेल्या असतात. त्या ना प्रियाने आणलेली गिफ्ट आहे. तर ते गिफ्ट ना ती आतमध्ये जाऊन अर्जुनला दाखवत असते. बघा ना, प्रियाने आज काय नाटकं केली आहेत, आपल्यासाठी काय काय घेऊन आली आहे. इथे ना अर्जुन तो त्याच्या तंद्रीत असतो. तर सायली त्याला विचारत असते, कसला एवढा विचार करता तुम्ही, मी इतकं बोलते तर पाहताही नाही माझ्याकडे. तरी त्या अर्जुन म्हणू लागतो ना, मला ना त्या गोष्टीचं टेन्शन आले त्या दिवशी नागराजने आपल्याला सांगितलं ते. तर ती म्हणते, म्हणजे असं कुठलं कोडं असेल जे आपल्या घरात आहे, आपल्याला माहिती नाही, आपण जमिनीत आणि पाण्यावर असं खेळ खेळतोय. हे सगळं ऐकल्यानंतर इथे पुन्हा सायली पण त्याच विचारात अडकते. असं काय सत्य आहे ज्याने आपलं आयुष्य बदलून जाणार आहे आणि आपल्याला कोण फसवते, कोण आहे आपल्या घराला लागलेली कीड, ती पण विचारात पडते. आणि दोघंजण त्या गोष्टीवरती बोलू लागतात. आपल्याला ते शोधून काढावंच लागेल. त्याच्यासाठी आता मला महिपतला भेटावं लागेल. बहुतेक महिपत आपली मदत करू शकतो हे कोड सोडवण्यात. पण सायली म्हणते, मलाही यायचं आहे, मी पण तुमच्यासोबत उद्या येणार. तर तो तिला नकार देत असतो, कारण साक्षी जिवंत हे सत्य तिला माहिती नाही. आणि महिपतला भेटला बोलता बोलता जर महिपतने सांगितलं, तिला जर कळलं, तर तिला खूप मोठा शॉक बसेल. मी तिच्यापासून एवढं मोठी डील लपवून ठेवली आहे महिपतची. साक्षीचं तोंड, साक्षी जिवंत आहे कोणाला सांगायचं नाही, त्याच्यावरतीच तर महिपतचं तोंड बंद केलं आहे अर्जुनने. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी सायली पटापट आवराआवरी करू लागते आणि म्हणते, चला आपल्याला लवकर जायचे. त्या महिपतला भेटून आपल्या कोड्याची उत्तरं मिळत आहेत का ते बघायला हवी. अर्जुन म्हणतो, काही हरकत नाही, मी उद्या परवा जाईल ना, तू तुझी घरातली कामावर, मी नंतर बघतो. पण इथे सायली हट्टे करते, नाही नाही आजच जाऊया, जितका वेळ आपल्याला मिळाला आहे तितक्या वेळात आपण पटकन ही केस सॉल्व्ह करून टाकूया, जास्त वेळ नको घालवायला. अर्जुन म्हणतो, अगं तू कशाला टेन्शन घेते, नंतर पाहूया. पण सायली इथे तिच्या हट्टाला पेटलेली असते. मला यायचं आहे तुमच्यासोबत, महिपतला भेटून आपल्याला काही माहिती हाती लागते का हे पाहायलाच लागेल, असं म्हणत ती हट्ट करते आणि अर्जुनसोबत निघायचं ठरवते. अर्जुन मात्र आता टेन्शनमध्ये. जर तिथे गेल्यानंतर काही गोष्टी जर हिला कळल्या तर माझा आणि तिच्या आयुष्यात मोठा भूकंपच येईल. इकडे मात्र साक्षीच्या आठवणीमध्ये सचिन तळमळत असतो. ती फोन उचलत नाही, ती मेसेजवर रिप्लाय देत नाही, ह्या गोष्टीचा त्याला त्रास होत असतो. अस्मिता त्याला म्हणत असते, आपण नाश्ता करायला हॉलमध्ये जाऊयात का. तर त्याची नाटकं सुरू झालेली. नको, बाहेर गेलं की सगळे टॉन्ट मारतात, टोमणी मारतात, मला ते सहन नाही होत, आपल्या बाळासाठी मी ते सहन तर करेल, पण नको, आपण आज बेडरूममध्येच नाश्ता करायचं का. अस्मिता म्हणते, ठीक आहे, आलेच मी नाश्ता घेऊन. ती नाश्ता आणायला हॉलमध्ये जाते. इथे मात्र कंटिन्यू हा फोन करत असतो, तेही त्या साक्षीला. इकडे हॉलमध्ये सगळेजण नाश्त्याला बसलेले असताना तिथे अस्मिता येते आणि तिच्या 2 प्लेट ती वाढून घेते आणि त्या 2 प्लेट उचलून ती तिच्या खोलीच्या दिशेने जाऊ लागते. तर तिला कल्पना अडवते आणि म्हणते की कुठे निघालीस. तर ती म्हणते, माझ्या नवऱ्याला जिथे अडचण आहे तो तिथे येऊ शकत नाही, तिथे मीही येणार नाही आणि मीही नाश्ता करणार नाही, मी आमच्या खोलीमध्ये जाऊन नाश्ता करणार, असं म्हणत ती आता नाश्ता करण्यासाठी स्वतःच्या खोलीमध्ये जाऊ लागते. पुढे आपल्याला हे पाहायला मिळणार की कल्पना चिडचिड करत असते, अर्जुन पण चिडचिड करत असतो. तर सायली त्यांना समजावून सांगते, थोडासा काळ, थोडी वेळ जाऊ द्या, आपण शांत राहायला हवं, ह्या बाबतीत जास्त घाई करायला नको, अस्मिताताई आपल्यापासून दुरावली जाईल, हो की नाही. तरी त्या सायली सांगू लागते, मला ना आज बाहेर जायचं आहे, तर आई तुम्ही फोडणी करून घ्या हा भाजीला. तर ती म्हणते, तू बाहेर निघाली मग मी पण येते ना, माझंही मार्केटमध्ये थोडंसं काम आहे, जरा शॉपिंग करायची. अर्जुन म्हणतो, ठीक आहे, तुम्ही दोघीजणी जा, आपण कधीतरी नंतर जाऊया आपल्या कामासाठी. तर इथे सायली लगेच म्हणते, नाही आजच करायचं आपण ते काम. तर अर्जुन म्हणत असतो की नाही, तुम्ही दोघी तुमचं काम करा, आपण नंतर करू. कल्पना त्या दोघांमध्ये मध्यस्थी करत म्हणते, तुम्ही दोघंजण जे काम ठरवले ते करण्यासाठी जा आणि मी मला जे करायचं ते माझं करेल. इथे अर्जुनला आता काही करून सायलीला न्यावंच लागणार. सायलीला इतकी घाई जाण्याची ती सगळ्यांच्या आधी तयार होऊन आलेली असते. इकडे मात्र प्रिया विचारात पडली आहे की नागराजला कसं जेलमधनं बाहेर काढावं, कशी मदत घ्यावी त्याची. तो जर आपल्या विरोधात फितला तर आपलं एवढं ऐशो आराम सगळं काही निघून जाईल. अश्विन मात्र कौतुक करत असतो बायकोचं, काल तू किती प्रदक्षिणा मारल्या, देवाला गेलीस,
पण तुझ्यावरती रविराज काकांनी विश्वास ठेवला नाही. पण एक ना एक दिवस बाबा माझ्यावर नक्की विश्वास ठेवल असं प्रिया म्हणते. आणि मी आज पण मंदिरात जाऊन येते, बाबांसाठी प्रार्थना करते. तर इथे तो तिला म्हणत असतो, खरंच तू किती विचार करते सगळ्यांचा, तुझं मला फार कौतुक वाटतं. आणि ती म्हणते काहीही काय असं म्हणून ती निघून जाते. पण आपली बायको इतकी कष्टोळू आहे, कुणाला दिसत का नाही, ह्या गोष्टीची खंत अश्विनला वाटत असते. पुढे आपल्याला हेही पाहायला मिळेल की अस्मिता हॉलमध्ये नाश्ता आणायला गेलेली असते. आणि त्याच वेळेला इथे साक्षीला फोन करत असतो सचिन. ती फोन उचलत नाही म्हणून चिडचिड करत असतो, का बरं ही मुलगी फोन उचलत नाही. आणि हे शब्द ऐकल्यावरती ती अस्मिता थबकते आणि विचारू लागते, कोणती मुलगी, तू कोणाबद्दल बोलतोय. तर तो लगेच म्हणू लागतो, अरे कॅनेडावाली मुलगी ऐकत नाही म्हणजे माझी बॉस. ती ना मला सतत फोन करते आणि मला म्हणते की वापस तू जॉबला कॅनेडाला ये, मला नाही जायचं गं. अस्मिताला लगेच खरं वाटतं. भोळीभाळी अस्मिता लगेच नवऱ्याच्या जाळ्यात अडकते आणि त्यांनी जे बोललं त्याला खरं मानते. तर इथे प्रेमाने दोघंजण बसून लगेच नाश्ता वगैरे करायला सुरुवात करतात. आणि ही बावळट बायको आपल्या नशिबी आली आहे याचं दुःखही सचिनला वाटतं. त्या साक्षीला काही करून मनवावंच लागेल, तिच्याकडे परत जावंच लागेल असा विचार सचिनच्या मनात पण येऊ लागला आहे. इथे ना प्रिया नागराजला भेटायला गेली आहे त्याच्याकडनं मदत मागण्यासाठी, की तू कोणाला काही सांगू नको, मी तुला हवी ती गोष्ट इथे जेलमध्ये आणून देत जाईन, पण माझं सत्य कोणाला सांगू नको. पण इथे नागराज म्हणू लागतो, अरे वा, इथे मी जेलमध्ये बसायचं आणि तू तिथे मजा करायची, चालणार नाही. बघता बघता सायली अर्जुन महिपतला भेटायला गेलेले असतात. इथे महिपतला सायली प्रश्न विचारू लागते की नागराजने अशी कुठली गोष्ट आहे जी लपवली आहे, जे आमचं घर पोखरून टाकणार आहे ती सांग. पण इथे तो म्हणू लागतो की तुम्हाला सगळं एकाच दिवसात माहिती करून घ्यायचं आहे का. तुम्ही म्हणाल तसं मी नाचायला इथं का तुमच्या तालावर नाचणारी कठपुतली दिसतोय. इथे लगेच पाडा वाचायला सुरुवात करते सायली. तू आमच्या आयुष्यात तेव्हाही आला होता, नंतर आमच्या आश्रम केसमध्ये आला, नंतर आमच्या बाबांच्या कंपनीतही तू अशीच फ्रॉडगिरी केली. असं करता करता आता त्याला वाटतं की हिला माहिती आहे साक्षी जिवंत आहे, पण तिला माहिती नाही हे त्याच्या लक्षात येतं. आणि तो अर्जुनकडे पाहतो. अर्जुन खुणवतो की तिला माहिती नाही, काही बोलू नको. मग इथे तो शांतता ठेवतो. नागराजने आता प्रियाला ऑफर दिली, 1च महिना देतोय तुला, जर 1 महिन्यात तू मला ह्या जेलमधनं बाहेर काढू शकलीस तर तुझं सत्य मी कुणालाही सांगणार नाही. तर मला बाहेर काढण्याची सोय लवकरात लवकर कर, अशी इथे नागराजने धमकी दिली आहे प्रियाला. तर प्रिया म्हणते कसं शक्य आहे. तो म्हणतो मला माहिती नाही, मला 1 महिन्यात जर तू इथनं बाहेर काढलं नाही तर तुला एवढं ऐशोआराम मी भोगूच देणार नाही. तुला ही जेलमध्ये मी नक्की पाठवेल, ह्या गोष्टीची 1 महिन्याची तुला गॅरंटी देतो मी. 1 महिना मी शांत बसतो. 1 महिन्यात तुला काय करता येईल तेवढं तू करून घे, मला बाहेर सोडवण्याचा प्रयत्न सुरू कर. इथे महिपत समोर सायली बोलत असते की जर तू आम्हाला मदत करू शकला तर खूप मोठी मदत होईल, सांग काय सत्य आहे. तर तो सांगतो, तुमच्याच घरात गोष्ट लपली आहे, ती तुम्ही शोधून काढा आणि तुमचं घर वाचवा, एवढंच सांगतो. आणि तो पाठ फिरवून झोपायला निघून जातो. सायलीला चीड येत असते की हा खरं बोलत नाही. मग पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार, नागराजला भेटण्यासाठी सायली अर्जुन जातात आणि सत्य काय आहे विचारू लागतात. तर तो म्हणतो, तुम्ही माझ्यासमोर असं हात जोडा, पाय पडा, माझ्यासमोर गिडगिडा, मग मी तुम्हाला खरं काय ते सांगेल, तोपर्यंत सांगणार नाही. तर इथे अर्जुन आणि सायली म्हणते की ती वेळच आमच्यावर येणार नाही, आम्ही काय तुझ्यासमोर हात जोडणार नाही, तुझ्या पाया पडणार नाही. आता काय सत्य आहे हे शोधण्यासाठी अर्जुन आणि सायली स्वतःच प्रयत्न करणार. त्यांच्या हाती काय घबाड लागणार हे सगळं पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटूया. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढे येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेलच. तोपर्यंत आपण पुन्हा भेटू. धन्यवाद.